कधी विचार केला आहे का की मार्केट आपल्याशी बोलतं? हो, खरं तर ते एक गोष्ट सांगत असतं आणि ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला त्याची भाषा शिकावी लागेल. आणि याच भाषेची वर्णमाला म्हणजे कॅन्डलस्टिक्स. आज आपण बाजाराचीच हीच भाषा शिकणार आहोत. तर मग ही नवीन भाषा शिकण्यासाठी आपण काय करणार आहोत? सगळ्यात आधी आपण तिची मुळाक्षरं म्हणजे प्रत्येक कॅन्डल कशी बनते ते पाहू. मग आपण तेजीचे आणि मंदीचे संकेत देणारे शब्द शिकू. त्यानंतर बाजारात जेव्हा गोंधळ असतो म्हणजे विरामचिन्ह ते समजून घेऊ. आणि शेवटी एका नजरेत सगळे महत्त्वाचे पॅटर्न्स कसे ओळखायचे ते बघू. चला तर मग थेट सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. बाजाराची भावना म्हणजेच मार्केट सेंटिमेंट समजून घ्यायचं असेल तर प्रत्येक कॅन्डलचा अर्थ समजून घेणं ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे. प्रत्येक कॅन्डल म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर एका विशिष्ट वेळेत खरेदीदार आणि विक्रेते म्हणजे बुल्स आणि बिअर्स यांच्यात झालेल्या लढाईचं ते एक चित्र आहे. आणि हे चित्र आपल्याला त्या वेळेतल्या 4 महत्त्वाच्या किमती दाखवतं: ओपन, हाय, लो आणि क्लोज. ओके, चला तर मग यात थोडं खोलवर जाऊया. प्रत्येक कॅन्डल ही 4 महत्त्वाच्या डेटा पॉइंट्सनी बनते. ओपन म्हणजे त्या वेळेची सुरुवातीची किंमत, हाय म्हणजे त्या काळात गाठलेली सगळ्यात जास्त किंमत, लो म्हणजे सगळ्यात कमी किंमत आणि क्लोज म्हणजे ज्या किमतीवर तो काळ संपला. आता जो ओपन आणि क्लोजमधला रंगीत भाग दिसतोय ना, त्याला रिअल बॉडी म्हणतात. आणि त्या बॉडीच्या वर आणि खाली ज्या बारीक रेषा आहेत त्यांना विक्स किंवा शॅडोज म्हणतात. ह्याच गोष्टी आपल्याला बाजाराची कहाणी सांगतात. बरं, आता आपल्याला अक्षर ओळख झाली आहे, मग आता शब्द शिकायला हरकत नाही, बरोबर? चला आता आपण बाजारातली तेजी दाखवणारे म्हणजे पॉझिटिव्ह संकेत देणारे शब्द शिकूया. हे असे पॅटर्न्स आहेत जे आपल्याला सांगतायत की आता खरेदीदारांची म्हणजे बुल्सची पकड मजबूत होतीये. चला तर आपल्या या नवीन भाषेतील पहिला आणि खूप महत्त्वाचा शब्द शिकूया, हॅमर पॅटर्न. जसं आपण इथे बघतोय, हा पॅटर्न बाजारात येऊ घातलेल्या संभाव्य बदलाचा म्हणजे एका तेजीचा एक क्लासिक सिग्नल मानला जातो. तर हा हॅमर आपल्याला नक्की काय गोष्ट सांगतो? बघा, याची छोटीशी बॉडी वरच्या बाजूला असते आणि एक लांब शेपटी किंवा विक खाली असते. गोष्ट अशी आहे की विक्रेत्यांनी म्हणजे बेअर्सने किंमत खाली खेचण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण मग खरेदीदारांची म्हणजे बुल्सची इतकी मोठी लाट आली की त्यांनी ती किंमत परत वर ढकलली आणि ओपनच्या जवळच कुठेतरी क्लोज केली. हा एक शक्तिशाली संकेत आहे की आता मंदी संपून तेजीची सुरुवात होऊ शकते. आपला पुढचा शब्द आहे बुलिश एंगल्फिंग पॅटर्न. हा एका कॅन्डलचा नाही तर 2 कॅन्डल्स मिळून बनलेला एक म्हणू शकता की जास्त शक्तिशाली संकेत आहे. इथे बघा, एक लहानशी लाल म्हणजे मंदीची कॅन्डल आहे आणि तिच्या बाजूला एक मोठी हिरवी म्हणजे तेजीची कॅन्डल आहे, जिने आधीच्या कॅन्डलला पूर्णपणे गिळंकृत केलंय, जणू काही झाकूनच टाकलंय. यालाच एन्गल्फिंग म्हणतात. हे अगदी स्पष्टपणे दाखवतं की दुसऱ्या दिवशी खरेदीदारांचा जोर इतका प्रचंड होता की त्यांनी आधीच्या दिवसाच्या विक्रीच्या दबावाला पूर्णपणे संपवून टाकला. हा तेजीचा एक भक्कम सिग्नल आहे. आता जशी तेजीची एक बाजू असते तशीच प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते, ती म्हणजे मंदीची. चला आता आपण असे पॅटर्न्स बघूया जे सांगतात की विक्रेते म्हणजे बिअर्स बाजारावर आपली पकड मजबूत करत आहेत. तर मंदीच्या शब्दांमध्ये पहिला आहे शूटिंग स्टार. हा हॅमर पॅटर्नच्या अगदी विरुद्ध आहे. तो जसा तेजीचा संकेत देतो तसा हा मंदीचा संकेत देतो. ह्याचं चित्र बघा, ह्याची बॉडी लहानशी आणि खालच्या बाजूला असते पण वरची बी खूप लांब असते. ह्याची कहाणी हॅमरच्या एकदम उलट आहे. इथे खरेदीदारांनी किंमत वर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण वरच्या लेवलला विक्रेते इतके ताकदवान ठरले की त्यांनी बाजारावर नियंत्रण मिळवलं आणि किंमत परत खाली खेचून आणली. हा एक संभाव्य मंदीचा म्हणजे बेरिश रिव्हर्सलचा स्पष्ट संकेत आहे. आता या स्लाइडबद्दलची एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इथे आपण 2 अतिशय शक्तिशाली एंगल्फिंग पॅटर्न्सची समोरासमोर तुलना करू शकतो. बघा, बुलिश एंगल्फिंग मंदीच्या ट्रेंडनंतर येतो आणि खरेदीदारांची ताकद दाखवतो. याउलट बेरिश एंगल्फिंग तेजीच्या ट्रेंडनंतर येतो आणि विक्रेत्यांचा वाढलेला दबाव दर्शवतो. दोन्ही पॅटर्न्सचं मूळ तत्त्व एकच आहे, एक मोठी कॅन्डल आधीच्या लहान कॅन्डलला पूर्णपणे झाकून टाकते. फरक फक्त दिशेचा आहे. बरं, बाजाराच्या या गोष्टीत फक्त शब्दच नसतात, तर काही वेळा प्रश्नचिन्ह किंवा विरामचिन्हे सुद्धा येतात. डोजी पॅटर्न म्हणजे असेच क्षण जेव्हा बाजार थोडा थांबतो, विचार करतो आणि पुढची दिशा ठरवू शकत नाही. डोजी म्हणजे काय? सोपं आहे. डोजी तेव्हा तयार होतो जेव्हा कॅन्डलची ओपन आणि क्लोज किंमत जवळजवळ एकच असते. याचा अर्थ खरेदीदार आणि विक्रेते यांच्यातली लढाई बरोबरीत सुटली आहे, कुणीच जिंकलं नाही
आणि म्हणूनच बाजार पुढे कुठे जाणार याबद्दल पूर्णपणे अनिश्चित आहे. आता या डोजीचे 2 खूप महत्त्वाचे प्रकार आहेत. एक आहे ड्रॅगनफ्लाय आणि दुसरा आहे ग्रेव्हस्टोन. ड्रॅगनफ्लाय डोजी बघा, तो इंग्रजी टी अक्षरासारखा दिसतोय. याचा अर्थ असा की विक्रेत्यांनी किंमत खाली नेण्याचा प्रयत्न केला, पण खरेदीदारांनी तो प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे हा मंदीच्या शेवटी तेजीचा संकेत असू शकतो. याच्या अगदी उलट आहे ग्रेव्हस्टोन डोजी, जो उलट्या टी सारखा दिसतो. इथे खरेदीदारांनी किंमत वर नेण्याचा प्रयत्न केला, पण विक्रेत्यांनी त्यांना वर टिकू दिलं नाही. त्यामुळे हा तेजीच्या शेवटी मंदीचा संकेत असू शकतो. चला, आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळं एकत्र आणूया. एका शक्तिशाली सारांशातून या सगळ्याचा पुन्हा एकदा आढावा घेऊया, जेणेकरून हे सगळं ज्ञान आपल्या डोक्यात पक्क बसेल. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही स्लाईड म्हणजे एक प्रकारची चीट शीट आहे. बाजाराची गोष्ट पटकन समजून घेण्यासाठी ही खूप उपयोगी पडेल. हॅमर आणि बुलिश एंगल्फिंग हे तेजीचे संकेत आहेत. शूटिंग स्टार आणि बेरिश एंगल्फिंग हे मंदीचे संकेत देतात. आणि ड्रॅगनफ्लाय व ग्रेव्हस्टोन डोजी हे बाजारातली अनिश्चितता आणि संभाव्य बदलाकडे आपलं लक्ष वेधतात. अगदी सोपं आहे. तर आता बाजाराची ही वर्णमाला आपल्या लक्षात आली आहे. मग आता विचार करण्यासारखी गोष्ट